तर आज आपण जाणार आहोत ग्राउंडवर रनिंग करण्यासाठी. चला तर मग जाऊया पायी पायी. सकाळी 5:30 वाजता उठलो आणि आपल्या ग्राउंडच्या रस्त्याला लागलो. पैदल जात असताना सुंदर असं वातावरण झालेलं होतं. पायी चालत चालत ग्राउंडमध्ये पोचलो. बघितलं तर काय, ग्राउंडचं गेट बंद होतं. तरीसुद्धा आम्ही इकडे तिकडे न बघता आणि कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता ग्राउंडच्या गेटवरून ग्राउंडमध्ये आलो. ग्राउंडमध्ये आल्यावर इकडे तिकडे बघितले तर आजूबाजूला एकही मुलगा आलेला नव्हता. तरीसुद्धा म्हटलं येतील, चला तर आपण समोर जाऊ आणि आपली लोअर ट्रॅक पॅन्ट काढून घेऊ. लोअर ट्रॅक पॅन्ट काढला आणि टाय टी आणि आपला शूज घालून घेतला. थोडी स्ट्रेचिंग केली आणि रनिंगला सुरुवात केली. रनिंग करून झाल्यावर आता वेळ होती ती गोळा फेकण्याची. तर त्यासाठी माझ्या मित्राला म्हटलं की चल आपण गोळा फेकू. गोळा घेतला आणि ग्राउंडवर आलो. हातपाय सटकले आणि थोडा गोळा हातामध्ये बसवून घेतला. गोळा हाती घेतला आणि 2 स्टेपिंग मागे असे ग्राउंडचे मेजरमेंट घेतले आणि त्याच्यानंतर स्टेपिंग घेतल्यानंतर जोरदार झटक्याने गोळा असा फेकण्यास सुरुवात केली. मी गोळा फेकला आणि लगेच माझा मित्र गोळा फेकण्यास तयार झाला. तो सुद्धा ग्राउंडवर आला आणि इकडे तिकडे न बघता ग्राउंडवर गोळा घ्यायसाठी गेला. मी गोळा त्याच्याकडे फेकला आणि त्याने सुद्धा त्याची गोळा फेकण्याची स्टेपिंग घेतली आणि जोरदार झटक्याने गोळा फेकला. असे करत करत आम्ही दोघांनी प्रत्येकी 5 असे गोळा फेकून झाल्यावर आम्ही ग्राउंडच्या बाहेर निघायला सुरुवात केली. ग्राउंडच्या बाहेर आलो आणि कॅन्टीनमध्ये येऊन बसलो. बघतोस तर काय, बसता क्षणीच एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला की बाहेर जाण्यास आम्हाला सुचत नव्हते. ते तरी बरे झाले की आमचे सर्व रनिंग करून गोळा फेकून आणि स्ट्रेचिंग करून झाल्यावर पावसाचे आगमन झाले. पाऊस थांबला आणि आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो. घरी आलो आणि फ्रेश होऊन अभ्यासाला बसलो. अभ्यास करता करता असा विचार आला की अभ्यासाशिवाय पर्याय नाही म्हणून. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल, मग ती नोकरी असो किंवा कुठलेही एक स्वप्नपूर्तीचं ध्येय असो, यासाठी माणसाला मेहनत तर करावीच लागते. त्यामुळे मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत करताना खूप अडथळे येतील, परंतु कुठेही न डगमगता आणि कुठलाही निगेटिव्ह विचार न करता आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी झटायचे असते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे परिश्रम हे घेण्याची तयारी माणसाची असली पाहिजे. सुरुवातीच्या दिवसात परिश्रम हे घ्यावेच लागतात. परिश्रम घेतल्याने मिळतो तो अनुभव, नाहीतर मिळते ते महत्त्वाचे यश. अभ्यास झाला आणि आंघोळ करून घेतली. आंघोळ केली आणि ऑफिसला जाण्यासाठी बाहेर निघालो. घराच्या बाहेर पडलो आणि जिन्यावरून चालत चालत गेटपर्यंत पोहोचलो. गेट उघडले आणि बाहेर चालत आलो. चालत येत असताना मित्रांचा फोन आला होता की मी तुला घ्यायला येणार आहे, त्यामुळे स्टॉपवर तू येऊन थांब. तर मी स्टॉपच्या दिशेने निघालो. सरळ चालत चालत स्टॉपकडे निघालो. स्टॉपकडे जात असताना 15 मिनिटाचा पायी जाण्याचा रस्ता आहे. त्यामुळे मस्त वातावरणाचा फील घेत चाललो. मित्र आला आणि त्याच्या गाडीवर बसलो आणि ऑफिसच्या रस्त्याला लागलो. ऑफिसमध्ये पोचलो आणि आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केली. काल राहिलेले पेंडिंग वर्क आज पूर्ण करायचे होते. त्यामुळे कामात एवढा बिझी झालो की काम करता करता घरी जाण्याची वेळ आली हे सुद्धा कळालेच नाही. ऑफिसचे काम संपले आणि आपण आपल्या घराच्या रस्त्यावर निघालो. घरी आलो आणि गेट उघडून आपल्या घरी पोहोचलो. चला तर मग असा होता आजचा आपला दिवस. बाय.